गंगाखेडचे तरुण महेश बिरगड यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती आणि मारहाणीनंतर आज त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. ते सध्या आपल्या सोबत आहेत. कशामुळे हा सगळा प्रकार घडला होता, का मारहाण करण्यात आली होती? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. एकंदरीतच मी धनगर समाजासाठी, बहुजनांसाठी, माझ्या समाजासाठी मी लढत असतो आणि त्याच प्रकारे मी सोबत भ्रष्टाचार मुक्तीचं काम स्थानिक प्रशासनामध्ये करत असतो गंगाखेड विधानसभेमध्ये. आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध एक विस्थापितांचा लढा उभा केलेला आहे. तोच कुठेतरी या प्रस्थापितांना खटकत असल्यामुळं त्यांनी माझ्यावर हा षडयंत्र करून हा तिसरा हल्ला माझ्यावर केलेला आहे. परंतु या धनगर समाज बांधव असतील किंवा सगळे छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांना मानणारे जे मावळे आहेत, या मावळ्यांना सिद्ध केलंय की महेश बिडकरवर इथून पुढे कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. मी सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. आपण बघतोय की ज्या समर्थनार्थ तुम्हाला मारहाण झाली, तुम्ही पीडित आहात. तुमच्या समर्थनार्थ ज्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केलं त्यांनीच व्यापाऱ्यांना सुद्धा मारलंय. कितीपत योग्य वाटतंय? नाही, ऍक्च्युली मी सर्व व्यापाऱ्यांची मी माफी मागतो. सर्व व्यापाऱ्यांची मी सर्वप्रथम माफी मागतो. त्या व्यापाऱ्यांसोबत मी हमेशा दिवसभर राहिलेलो आहे. त्यांना देखील माझा स्वभाव माहिती आहे. जरी अनावधानाने एखाद्या समाज बांधवाकडून चुकून जर एखादा तसा प्रसंग घडला असेल तर मी सर्वांची सर्वप्रथम तुमचे पाय वाटलं मी तुमच्या दुकानावर येऊन तुमचे पाय धरतो. मला माफ करा. माझ्या वतीनं त्या भोळ्या बाबड्या माझ्या समाजालाही माफ करा. माझी तुम्हाला विनंती आहे. त्यातला एकच जण गंभीर असे आहे असं माहिती मिळते. हा सगळा प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालाय. आंदोलन शांततेत होण्याऐवजी उग्र पद्धतीनं झालंय, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडला असेल. नाही, असं काही नाही. उग्र पद्धतीनं व्हावं आज कुणाची इच्छा नसते. अनावधानाने एखाद्याच्या हाताने जरी झाला असेल तर त्याच्याकडून मी माफी मागतो. एखाद्या वेळेस काय होतंय की त्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी कोणीतरी बाहेरून पाठवलेले असतात. त्यांच्या हाताने जरी झाला असेल किंवा आमच्या बांधवाच्या हाताने झालं, मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. मी नतमस्तक होतो तुमच्या समोर. मला माफ करा. या बांधवांना माझ्या माफ करा. तुम्हाला झालेल्या मारहाणीच्या नंतर काही जणांना, काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तरी देखील तुम्ही आंदोलन केलं. काय मागणी काय होती? आंदोलन हे ज्या मागणीसाठी होतं ते सक्सेस झालेलं आहे. बाकीचं जे काही एखाद्याच्या मागणी काय होती? मागणी जी होती की माझ्यावर जो गुन्हा, जो खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तो कॅन्सल व्हावं आणि योग्य ती कारवाई कर्मचारी असतील किंवा प्रस्थापित असेल त्यांच्यावर व्हावी, ही मागणी होती आणि ती यशस्वीरित्याने सुरू झालेली आहे. अट्रॉसिटीचा गुन्हा रद्द झालेला आहे. काय आता काय मागणी आहे? ज्यांना आरोपींना ताब्यात घेतलं, एकूण किती लोकांनी मारहाण केली होती? एकूण मी त्यांना मागणी अशी केली आहे की मला प्रत्येकाचं नाव माहिती नाहीये. व्हिडिओमध्ये जे येत आहेत, त्या व्हिडिओमध्ये जे माझ्यावर जबरदस्ती करतायत, मारहाण करतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हीच माझी मागणी आहे. बंदचं आव्हान केलं होतं का? व्यापारी म्हणतात की बंदचं आव्हान नव्हतं, काही नव्हतं, तरी आम्हाला आव्हान केलं नव्हतं. आव्हान केलं नव्हतं कारण हा लढा जनतेचा होता आणि जनतेला त्रास द्यावं असा कुठलाही माझा हेतू नव्हता, म्हणून बंदचं आव्हान केलं नव्हतं. आपण बघतोय की महेश बिरगड यांनी बातचीत केली आहे. खरं तरी आंदोलनाला गालबोट लागल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याबरोबर सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.